विद्यार्थी मित्रांनो, पुढे काहीही शिकवण्या अगोदर मी त्या विद्यार्थ्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स करू इच्छितो ज्या विद्यार्थ्यांनी ॲन ॲस्ट्रॉलॉजर डेचा पार्ट 1 पाहिला आणि तो संपल्यानंतर डायरेक्टली ते आता ॲन ॲस्ट्रॉलॉजर डेचा हा पार्ट 2 बघत आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर तुम्ही म्हणणार की सर कॉंग्रॅच्युलेशन्स का? तर बेटा तुम्ही कंटिन्यू आहात. असे जे विद्यार्थी ज्यांनी पार्ट 1 पाहिला आणि तो संपल्यानंतर ते डायरेक्टली आता पार्ट 2 बघत आहेत, असे विद्यार्थी आता हे कंटिन्यू आहेत. आणि जे विद्यार्थी कंटिन्यू आहेत तर मी त्यांना निश्चितपणे सांगू शकतो की ते त्यांच्या जो सिलेबस आहे एक्झामच्या अगोदर पूर्ण कंप्लीट करणार आहेत. तर त्यामुळे असे जेही विद्यार्थी या ठिकाणी कंटिन्यू आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि बेटा आता आपण पुढे स्टार्ट करूया आपला हा पार्ट 2. तर आपण पार्ट 1 मध्ये कुठपर्यंत आलो होतो बेटा? आपण पार्ट 1 मध्ये आपण तो जो फ्राईड ग्राउंडनट सेलर आहे, म्हणजे जो तो तळलेले शेंगदाणे विकायच्या त्या ग्राउंडनट सेलरपर्यंत आपण आलेलो होतो. तर ती लाईन मी पुन्हा वाचतो आणि तिथून आता आपण पुढे कंटिन्यू करूया. तर जो ज्योतिष होता ॲस्ट्रॉलॉजर तो कुठे बसायच्या? टाउन हॉल पार्कमध्ये बसायच्या. टाउन हॉल पार्कमध्ये कुठे? एका मोठ्या टॅमरिंड ट्रीच्या खाली बसायच्या, म्हणजे चिंचेच्या झाडाखाली बसायच्या. आता ते जे टाउन हॉल पार्क होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे असे काय होते? विक्रेते होते आणि व्यावसायिक होते. तर त्याच्यापैकी कपडे विकणारे होते, त्याच्यानंतर हा फ्राईड ग्राउंडनट म्हणजे तळलेले शेंगदाणे विकणारा एक वेंडर होता. तर असे मेडिसिन्सची दुकानं होती. त्याच्यानंतर काय होतं? स्टोलेन हार्डवेअर किंवा जंक म्हणजे चोरलेली सामान वस्तू विकणाऱ्यांची दुकानं सुद्धा तिथे होती. मॅजिशियन्स होते, कपडे विकणारा होता जो काय करत होता? इनफ डीन क्रिएट करत होता, म्हणजे काय खूप असा मोठमोठ्याने गोंगाट तो तिथे क्रिएट करत होता आणि त्याच्या ग्राहक म्हणजे त्याच्या कस्टमर्सला काय करत होता? तो तिथे अट्रॅक्ट करत होता. आता तो जो कपडे विक्रेता होता त्याच्या बाजूलाच कोण होता? हा फ्राईड ग्राउंडनट सेलर होता. तर आता या ठिकाणी ती लाईन मी पुन्हा वाचतो आणि तिथून आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, म्हणजे अशाच प्रकारे तो काय करायचा? वेगवेगळे नावं ठेवायच्या आणि दररोज तो त्याच्या शेंगदाणे विकत होता. कोण? फ्राईड ग्राउंडनट वेंडर. तर कळालं विद्यार्थी मित्रांनो? आता मी पुढे वाचत आहे. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आता पीपल फ्लॉक टू हिम म्हणजे काय? तो शेंगदाणेवाला काय करायचा? दररोज त्याच्या शेंगदाण्याला वेगवेगळे नावं ठेवून तो त्याचे शेंगदाणे विकत होता. आणि पीपल म्हणजे लोक काय करायचे? फ्लॉक टू हिम, त्याच्याकडे काय करायचे? शेंगदाणे घेण्यासाठी गर्दी करायचे. आता इथपर्यंत जो पार्ट 1 होता इथपर्यंत आपण मागच्या पार्टमध्ये कंप्लीट केलं होतं. आता जो नेक्स्ट पार्ट आहे आपला पार्ट 2 ॲन ॲस्ट्रॉलॉजर डेचा, हा मेन पार्ट इथून चालू होत आहे. तर मी आता वाचत आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर 2. आता पहा, अ कन्सिडरेबल पोर्शन म्हणजे विशिष्ट भाग. आता तिकडे जो शेंगदाणे विकणारा होता त्याच्याकडे काय करायचे? लोक गर्दी करायचं. त्याच्यापैकी अ कन्सिडरेबल पोर्शन म्हणजे काही विशिष्ट भाग, म्हणजे काही विशिष्ट लोक काय करायचे? ऑफ दिस क्राऊड, ती जी गर्दी त्या शेंगदाण्यावाल्याकडे यायची ना, तर तीच गर्दी त्याच्यामधून काही थोडी लोक माणसं काय करायचे? त्याच्यापैकी जो कन्सिडरेबल पोर्शन म्हणजे काही लोक काय करायचे? त्या गर्दीपैकी अ कन्सिडरेबल पोर्शन फ्रॉम दिस क्राऊड. आता या क्राऊड म्हणजे ती जी गर्दी होती त्याच्यापैकी काहीतरी विशिष्ट ते लोक काय करायचे? डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर. आता डॅलिड म्हणजे काय? डॅलिड म्हणजे ती जी गर्दी होती त्याच्यापैकी काही कन्सिडरेबल पोर्शन हा डॅलिड व्हायच्या बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर 2. आता ती जी गर्दी होती त्याच्यापैकी काही गर्दी, डॅलिडचा अर्थ च्याकडून इकडून तिकडं जाणे, म्हणजे फिरत फिरत ते जे गर्दी होती त्या गर्दीमधील लोक होते ते त्या शेंगदाण्यावाल्याकडून या ॲस्ट्रॉलॉजरकडे फिरत फिरत म्हणजे डॅलिड काय व्हायचे? फिरत फिरत जायचे. म्हणजे ते या गर्दीमधून त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा जात होते. म्हणजे तो शेंगदाण्यावाला होता त्याच्याकडे जे लोक यायचे गर्दी करायच्या त्याच्यापैकी काही कन्सिडरेबल पोर्शन होता तो काय करायच्या? या ॲस्ट्रॉलॉजरकडे काय होत होता? डॅलिड होत होता. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता मित्रांनो या ठिकाणी या लाईनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस, म्हणजे तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो काय करत होता? त्याच्या बिझनेस चालवत होता. कशावर? बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड, म्हणजे तो फ्लेअर म्हणजे काय? ज्योती. ज्योती म्हणजे आग. आगच्या लाईटवर काय करत होता? तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या बिझनेस चालवत होता.
तर ती जी आग होती ती कुठून येत होती? क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अबाउट द ग्राउंडनट हिप नियर बाय. आता तो जो शेंगदाणा विकणारा ग्राउंडनट वेंडर होता तो काय करत होता, तर त्याच्या बाजूला उभा होता. तर त्याने काय केली होती, एक फ्लेअर लावलेली होती, म्हणजे जळणारी जी अशी एक ज्योत असते, आग असते, तर ती आग लावलेली होती, म्हणजे ज्योत लावलेली होती उजेड पडण्यासाठी त्याच्या शेंगदाण्यावरती. आता त्याची जी ती फ्लेअर होती त्या फ्लेअरच्या लाईटवरच हा जो ॲस्ट्रोलॉजर होता तो काय करत होता, त्याच्या बिझनेस चालवत होता. म्हणजे काय, द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाउट द ग्राउंडनट हिप नियर बाय. तो जो शेंगदाणा विक्रेता होता त्याने ती जी फ्लेअर लावलेली होती ती कशी होती, क्रॅकल्ड होती. क्रॅकल्ड म्हणजे काय, तडतडत होती. आता ती आपण ज्योत असते, जसे आपण आगपेटीची काडी पेटवली तर ती कशी तडतड करत पेटते, तर ती जी ज्योत होती ती सुद्धा तडतड करायची, त्याला क्रॅकल्ड म्हणतात. आणि अँड स्मोक्ड म्हणजे काय, स्मोक म्हणजे त्याचे धूर थोडाफार निघत होता. तर अशा प्रकारची ती जी फ्लेअर होती तिची ज्योत ती चालत होती आणि त्यावर हा जो काय होता त्या ज्योतीच्या लाईटवर ती कुठे लावलेली होती, ते शेंगदाणा विक्रेत्याकडे लावलेली होती. आणि त्या फ्लेअरच्या लाईटवर हा आपला ॲस्ट्रोलॉजर काय करत होता, त्याच्या बिझनेस चालवत होता. आता हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे त्याच्याकडे स्वतःच्या लाईट न होता, तो काय करायचा, त्याच्या बिझनेस त्या शेंगदाणा विक्रेत्याकडे जी फ्लेअर होती त्याच्या लाईटच्या भरोश्यावर तो स्वतःच्या बिझनेस चालवत होता. आणि इतर त्याच्या जवळपास जितकेही दुकानं होती त्या दुकानांमधून जो प्रकाश यायच्या त्या प्रकाशाच्या भरोश्यावरच हा ॲस्ट्रोलॉजर त्याच्या बिझनेस चालवत होता. म्हणजे त्याच्याकडे स्वतःच्या लाईट न होता असं लेखक आपल्याला या लाईन्समधून सांगत आहेत. आता ते पुढे लेखक काय म्हणतात, हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस, म्हणजे ती जी जागा होती, कोणती जागा, जिथे ज्योतिषी बसायच्या. आता ती जी जागा होती तिचे नाव काय होतं, टाउन हॉल पार्क. तर लेखक काय म्हणतात, हाफ द एन्चॅन्टमेंट म्हणजे काय, ती जी जागा होती तिथे जादुई असं क्षेत्र तयार झालेलं दिसायचं, म्हणजे काहीतरी जादू होत आहे, म्हणजे तिकडे लाईट न होता. लेखक काय सांगत आहे की या ठिकाणी ती जी प्लेस होती तिथे लाईट न होता. म्हणजे आता लेखक पुढे काय म्हणतात ते आधी बघा, मग मी तुम्हाला सांगतो. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. तर आता बघा लेखक सांगत आहेत की ती जी जागा होती तिथे जी म्युनिसिपल म्हणजे जी नगरपालिका होती त्यांनी लाईट बसवलेले नाही होते. आपल्याकडे कसं नगरपालिकेने रस्त्यावरती लाईट बसवलेले असतात, तर त्या ठिकाणी ते जे टाउन हॉल पार्क होतं तिथे ती नगरपालिकेने लाईटिंगची व्यवस्था केलेली नव्हती. तर त्याच्यामुळे काय होतं, एन्चॅन्टमेंट, ती जी प्लेस वाटत होती ना ती एन्चॅन्टमेंट वाटत होती, म्हणजे तिथे जादू ही किमया अशी तयार झालेली ते आपल्याला दिसत होती. तर अशा प्रकारची ती प्लेस होती. तर ती जी प्लेस होती तिचे जी एन्चॅन्टमेंट होतं ते जे बेनिफिट आहे ते कशामुळे होतं, ते म्युनिसिपल लाइटिंग न होती तिकडे, त्यामुळे ती जी जागा होती ती मॅजिकल अशी वाटत होती, म्हणजे ती एन्चॅन्टमेंट ती प्लेस अशी वाटत होती. तर या लाईनमधून जे लेखक आहे ते काय सांगतात की ते जे टाउन हॉल पार्कचा तो रोड होता त्या ठिकाणी जी म्युनिसिपल तिथली जी कमिशन आहे म्हणजे नगरपालिका त्यांनी तिथे लाइटिंगची व्यवस्था केलेली नव्हती. आणि हा ज्योतिषी जो होता आपला ॲस्ट्रोलॉजर त्याच्याकडे स्वतःच्या लाईट नव्हता, त्यामुळे तिथे त्या प्लेसवर जितकेही दुकानं होती त्या दुकानांमधून जो प्रकाश यायच्या त्या प्रकाशच्या भरोश्यावर त्या रोडवर सर्व उजेड पडत होता. आणि त्याच प्रकाशावर हा ॲस्ट्रोलॉजर पण काय करत होता, त्याचा बिझनेस चालवत होता. तर ही गोष्ट लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो. जर एक्झाममध्ये तुम्हाला हा पॅरेग्राफ आला तर नक्की लक्षात ठेवा, तिथली जी म्युनिसिपल काउन्सिल होती म्हणजे नगरपालिका होती त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी तिथे लाइटिंगची व्यवस्था केलेली नव्हती. तर या ठिकाणी तिची लाइटिंगची व्यवस्था न केल्यामुळे ती जी प्लेस आहे ती प्लेस कशी वाटत होती, एन्चॅन्टमेंट म्हणजे जादुई किमया केलेली आहे अशी ती प्लेस वाटत होती, कारण की तिथे अंधारच अंधार होतं. तिथे लाईटच्या काहीही सोर्स या म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगरपालिकेने केलेला नव्हता. जोही लाईट यायच्या तो सर्वच्या सर्व लाईट इतर दुकानांमधून यायच्या किंवा तिथे बसणारे जे वेंडर्स आहेत त्यांनी जी फ्लेअर लावलेली आहे म्हणजे ज्योती लावलेली आहे, कंदील लावलेलं आहे, त्या कंदील मधूनच त्या काय म्हणतात त्याला आपला टाउन हॉल पार्कमध्ये उजेड पडत होता.
समजलं. तर अशा प्रकारे जी नगरपालिका होती तिने तिथे कुठल्याही प्रकारे लाईटची व्यवस्था केलेली नव्हती आणि तिकडे अंधारच अंधार होता आणि जो थोडाफार प्रकाश येत होता तो या दुकानांच्या लाईटच्या उजेडामुळे येत होता. 1 or 2 had hissing gas lights. 1-2 लोकांकडे काय होते, हिसिंग गॅस लाईट. हिसिंग गॅस लाईट म्हणजे आता गॅसवर चालणारे ते लाईट असतात. ते जुन्या प्रकार म्हणजे जुना काळी जेव्हा खूप काळापूर्वी जेव्हा जुना काळ होता तेव्हा लोकांकडे लाईटच्या काही विजेचा असा सोर्स नव्हता, तर ते काय करायचे, गॅस लाईट वापरायचे. तर ते गॅस लाईट कसे होते, हिसिंग होते. तर तिथे जो काही प्रकाश पडत होता त्याच्यापैकी 1-2 लोक काय करत होते, त्यांच्याकडे हिसिंग गॅस लाईट होता. सम हॅड नेक्ड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. आता काहींकडे हिसिंग गॅस लाईट होता, 1-2 जणांकडे हिसिंग गॅस लाईट होता. सम हॅड नेक्ड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. आता काहींकडे ज्योती होती, म्हणजे कंदील म्हणूया आपण, फ्लेअर्स म्हणजे कंदील म्हणूया. या काहीही प्रकाशाच्या सोर्स लाईट, फ्लेअर ज्याला म्हणतात, फ्लेअर म्हणजे जळणारी असते, तर जळणारी अशी ज्योत होती 1-2 जणांकडे. ती कशी होती, नेक्ड होती. नेक्ड म्हणजे काय, नेक्ड म्हणजे उघडी. तर उघडी अशी फ्लेअर होती काही जणांकडे. सम हॅड नेक्ड फ्लेअर. काहींकडे उघडी अशी फ्लेअर होती. कुठे होती ती, स्टक ऑन पोल्स. काहींकडे काय होता, हिसिंग गॅस लाईट होता. काहींकडे नेक्ड फ्लेअर होती, ती कुठे होती, स्टक ऑन पोल्स. पोल्सवर काय केलेली होती, स्टक म्हणजे लावलेली होती, खोचलेली होती. समजलं. तर या ठिकाणी पुढे रायटर म्हणतात, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. आता काहींकडे हिसिंग गॅस लाईट होती, काहींकडे नेक्ड फ्लेअर होती, स्टक ऑन पोल्स. पोल्सवरती लावलेली नेक्ड फ्लेअर होती. आणि सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. आता काहींकडे जे ओल्ड सायकल लॅम्प आहे ते होते प्रकाशाचं साधन म्हणून. कळालं. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रोलॉजर मॅनेज विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आता अँड 1 or 2 म्हणजे काय, 1 किंवा 2 असे जे काही लोक होते ते त्यांच्या बिझनेस करत होते. म्हणजे काय, लाईक द ॲस्ट्रोलॉजर. आता ॲस्ट्रोलॉजर काय करायचे, त्याच्याकडे स्वतःकडे लाईटच्या कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं. तो इतरांच्या फ्लेअर्सच्या प्रकाशावर स्वतःचा बिझनेस मॅनेज करत होता. तर तशाच प्रकारे तिथे अजून 1-2 लोक असे होते जे त्यांचा बिझनेस मॅनेज करत होते विदाउट लाईट्स. कोणासारखं, लाईक द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर जसा विदाउट लाईट त्याचा बिझनेस मॅनेज करत होता, तशाच प्रकारे हे 1-2 लोक पण काय करत होते, विदाउट लाईट त्यांचा बिझनेस त्या ठिकाणी ते मॅनेज करत होते. इट वॉज बिविल्डरिंग क्रिस-क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आता या ठिकाणी लेखक काय म्हणतात पहा, इट वॉज बिविल्डरिंग क्रिस-क्रॉस ऑफ लाईट रेज. आता मी तुम्हाला काय सांगितलं, लेखकांनी या पॅरामधून काय आपल्याला सांगितलं आहे की ती जे टाउन हॉल पार्कचा तो रोड होता, तो प्लेस होता जिथे ॲस्ट्रोलॉजर बसत होता, तिथे लाईटची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. आता मी जशा प्रकारे सांगितलं की काहींकडे फ्लेअर्स होती स्वतःची, काहींकडे गॅस लाईट होतं, तर काही सायकल लॅम्पवर त्यांच्या उजेडाचे साधन म्हणून वापरत होते. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून लाईटचा सोर्स येत होता, बरोबर. तर आता इट वॉज बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज म्हणजे काय, आता वेगवेगळ्या ठिकाणहून लाईटचे काय येत होते, त्या ठिकाणी किरण येत होते. तर ते जे लाईट रेज त्यांना म्हणतो आपण, तर ते लाईट रेज कसे होते, बिविल्डरिंग क्रिस क्रॉस म्हणजे ते जे लाईट रे पडत होते ते एकमेकांमध्ये क्रिस क्रॉस पडत होते आणि त्यामुळे काय होत होते, ते जे बिविल्डरिंग होते. आता बिविल्डरिंगचा अर्थ काय, बिविल्डरिंग म्हणजे गोंधळून टाकणारे. गोंधळून टाकणारे म्हणजे कसं, आता इकडून एक लाईट रे येतोय, तिकडून एक लाईट रे येते, असं इकडून एक तिकडून एक, इकडून एक तिकडून एक, असे ते लाईट रेज जे होते ते क्रिस क्रॉस पद्धतीने येत होते. क्रिस क्रॉस पद्धती तुम्हाला माहितीच असेल. तर ती जी क्रिस क्रॉस पद्धतीने लाईट रेज होते ते येत होते, त्याच्यामुळे ते कसे वाटत होते, बिविल्डरिंग म्हणजे गोंधळून टाकणारे असे ते लाईट रेज त्या ठिकाणी वाटत होते. अँड मुव्हिंग शॅडोज. आता मी तुम्हाला काय सांगितलं की ती जी प्लेस होती तिथे काय होती, खूप सारी अशी गर्दी होती. आता गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी अजून काय पडत असेल, सावली पडत असेल, बरोबर. आता मी तुम्हाला या लेखकांनी काय म्हटलंय,
इट वॉज बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेस. आता ते लाईट रेस कसे होते, बिविल्डरिंग क्रिस क्रॉस होते. आता बिविल्डरिंग क्रिस क्रॉस म्हणजे काय, गोंधळून टाकणारे एकमेकांमध्ये असे क्रिस क्रॉस झालेले ते लाईटचे रेज इकडून तिकडून येत होते. आता तर ते त्याच्यामध्ये आणखीन मुव्हिंग शॅडोज बी होते. आता लोक त्या ठिकाणी गर्दी होती, तर गर्दी असल्यामुळे लोक काय करत होते, मुवमेंट करत होते. आता लोक हालत आहेत तर त्यांची जी शॅडो पडत होती, तर ती शॅडोची बी कशी मुवमेंट त्या ठिकाणी होत होती. तर त्या ठिकाणी दोन गोष्टी होत्या, बिविल्डरिंग क्रिस क्रॉस लाईट रेज होते जे त्या ठिकाणी त्या रोडवर पडत होते टाउन हॉल पार्कमध्ये, आणि त्या ठिकाणी अजून काय होतं, मुव्हिंग शॅडोज होती, म्हणजे हलणाऱ्या अशा सावल्या होत्या. लोकांच्या सावल्या पडत होत्या ना, लोक चालत होते तर सावल्या बी हलत होत्या. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी बिविल्डरिंग म्हणजे गोंधळून टाकणारे क्रिस क्रॉस लाईट रेज होते जे वेगवेगळ्या दुकानांमधून येत होते. अँड मुव्हिंग शॅडोज म्हणजे हलणाऱ्या सावल्या होत्या. दिस suited द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आता हा जितकाही प्रकार तिकडे घडत होता की या दुकानामधून थोडा लाईट, त्या दुकानामधून थोडा लाईट, असा थोडा लाईट इकडून, थोडा लाईट तिकडून, असा बिविल्डरिंग क्रिस क्रॉस लाईट रेज होते, मुव्हिंग शॅडोज होत्या. तर हा जो काही प्रकार होता, हा सर्वच्या सर्व हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे त्याच्याकडे काय होतं, स्वतःच्या लाईट न होता. तर असा हा जो जितकाही प्रकार आहे तो काय करत होता, या ॲस्ट्रोलॉजरला सूट होत होता. सूट म्हणजे काय, छान दिसत होता. म्हणजे तो एक ॲस्ट्रोलॉजर आहे, ज्योतिष आहे, आणि त्याच्याकडे सर्व अशी जादुई किमया असणारा तो परिसर बनलेला होता. म्हणजे इकडून अंधार येत आहे, म्हणजे इकडे सर्व काही अंधार आहे आणि अंधारामध्ये इकडून लाईट, तिकडून लाईट, क्रिस क्रॉस लाईट येत आहेत, आणि त्यामध्ये अजून शॅडो मूव्ह होत आहे. शॅडोची मुवमेंट म्हणजे सावलीची मुवमेंट होत आहे, लोकांच्या सावल्या तिकडे पडत आहेत. आणि अशा प्रकारे हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याची ही जी जागा आहे बसण्याची, ती त्याला खूप सूट होत होती. म्हणजे त्या ॲस्ट्रोलॉजरला ती जागा शोभून दिसत होती. दिस suited द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. म्हणजे हा जो त्या ठिकाणी काय होता, प्रसंग होता, म्हणजे त्या ठिकाणचा जो परिसर होता, तो परिसर या ॲस्ट्रोलॉजरला खूप असा शोभून दिसत होता. आता दिस suited द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगेन लाईफ. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दिस suited पासून तर बिगेन लाईफ इथपर्यंत हे पूर्ण वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये लेखक काय म्हणत आहेत, ते सांगत आहेत की ही जी प्लेस होती त्या ॲस्ट्रोलॉजरला खूप, म्हणजे हे जे मिसमॅनेजमेंट होतं ते सर्व त्या ॲस्ट्रोलॉजरला खूप शोभून दिसत होतं. फॉर द सिम्पल रिझन, कोणत्या कारणासाठी, दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड, म्हणजे त्याला इच्छा न होती. कशाची इच्छा न होती, टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर वेन ही बिगेन हिज लाईफ. आता तो जो ॲस्ट्रोलॉजर होता तो जेव्हा लहान होता, त्याच्या लाईफ म्हणजे त्याच्या जीवनाची सुरुवात होत होती, त्याची लाईफ बिगेन होत होती. तर त्याच्या जेव्हा जीवनाची सुरुवात होत होती, तो जो ॲस्ट्रोलॉजर होता तो लहान होता, तर त्याला लहानपणीपासून ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषी बनायचं नव्हतं. आणि तरीसुद्धा अशा प्रकारे त्याच्या आजूबाजूला परिसर होता, त्यामुळे तो ॲस्ट्रोलॉजरला खूप शोभून दिसत होता. परंतु हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे त्याला लहानपणापासून जेव्हा त्याने त्याच्या लाईफला सुरुवात केली होती, लाईफ त्याची बिगेन झाली होती, तेव्हापासून या ॲस्ट्रोलॉजरला मोठं होऊन ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं. आता या ॲस्ट्रोलॉजरला ॲस्ट्रोलॉजर नाही बनायचं होतं, तर हा ॲस्ट्रोलॉजर कशासाठी बनला तर ते आपल्याला यापुढे स्टोरीमध्ये कळणारच आहे. तर लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू दॅट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. आता पहा या ठिकाणी दिस suited पासून तर या ठिकाणी हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट इथपर्यंत ही पूर्ण तुमची लाईन आहे. तर यामध्ये वरती तर लेखकांनी बिगेन लाईफ म्हणजे त्याने जेव्हा त्याच्या जीवनाची सुरुवात केली तेव्हापासून त्या ॲस्ट्रोलॉजरला काय व्हायचं नव्हतं, ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं. आणि हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे
ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर. म्हणजे हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याला दुसऱ्यांच्या जीवनात पुढे काय होणार आहे हे मुळीच माहीत नाही. याला कोणत्याही प्रकारे काहीच माहीत नाही की दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय होईल. आणि एवढंच नाही, दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनट. आता हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याला लहानपणापासून ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं आणि या ॲस्ट्रोलॉजरला दुसऱ्यांच्याबद्दल पुढे त्याच्या भविष्यात काय होणार हे मुळीच माहीत नाही, काहीच माहीत नाही. परंतु याला दुसऱ्यांचं काय माहीत असेल, याला तर स्वतःच्या जीवनामध्ये नेक्स्ट मिनिट म्हणजे पुढच्या एका मिनिटात भविष्यात या ॲस्ट्रोलॉजरच्या जीवनामध्ये काय घडणार ते त्याला स्वतःबद्दल माहीत नाही, तर याला दुसऱ्यांच्याबद्दल सुद्धा काहीच माहीत नसायचं. म्हणजे हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे याला स्वतःबद्दल स्वतःच्या जीवनात येणाऱ्या एक मिनिटामध्ये काय घडेल त्याला सांगता येत नव्हतं. म्हणजे या ठिकाणी या लाईन्समधून पूर्णपणे स्पष्ट करून देत आहेत रायटर आपल्याला की हा जो ॲस्ट्रोलॉजर होता हा खरोखरचा ॲस्ट्रोलॉजर नव्हता, हा एक फेक ॲस्ट्रोलॉजर होता. आणि या ॲस्ट्रोलॉजरच्या जीवनामध्ये नेक्स्ट एक मिनिटांनी काय घडेल हे सुद्धा त्याला नाही माहीत नव्हतं. तर तो दुसऱ्यांचं भविष्य कसं काय सांगू शकतो. म्हणजे त्याला दुसऱ्यांचं बी भविष्य माहीत नव्हतं, त्याला स्वतःचं भविष्य बी माहीत नव्हतं आणि त्याला लहानपणापासून सुद्धा ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं. त्यामुळे हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे तो कम्प्लिटली फेक असा ॲस्ट्रोलॉजर होता. म्हणजे त्याला ॲस्ट्रोलॉजीमधलं काहीही येत नव्हतं. अशा प्रकारच्या आपल्याला या लाईन्समध्ये पूर्ण स्पष्ट होत आहे. तर ही एक गोष्ट कळाली विद्यार्थी मित्रांनो की हा जो ॲस्ट्रोलॉजर होता याला स्वतःच्या जीवनामध्ये नेक्स्ट मिनिटला काय होईल ते सुद्धा माहीत नव्हतं. तर इतरांच्या जीवनामध्ये पुढे भविष्यात काय होणार ते तर मुळीच माहीत नसणार. आणि हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे याला लहानपणापासून जेव्हा यांनी लाईफ बिगिन केली होती तेव्हापासून त्याला काय करायचं नव्हतं, ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं. परंतु तरीसुद्धा तो काय बनला, ॲस्ट्रोलॉजर बनला. तर तो काय ॲस्ट्रोलॉजर बनला तर आता लेखक पुढे सांगणार आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर्स. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये काय तारे असतात, तारे ग्रह वगैरे वगैरे असतात. तर त्याची माहिती या ज्योतिषांना काय असते, खूप चांगली असते. त्यामुळे ते आपलं काय त्या तारे आणि ग्रहांच्या नक्षत्रांवर ते आपलं भविष्य काय करत असतात, सांगत असतात. तर हा जो ॲस्ट्रोलॉजर होता त्याला तारे आणि ग्रहांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची नॉलेज नव्हती. आता तो ॲस्ट्रोलॉजर आहे, ज्योतिष आहे, तर त्याला तारे ग्रह नक्षत्र या सर्वांच्या बाबतीमध्ये सर्व नॉलेज असायला पाहिजे ना. तर त्याला तेवढी सुद्धा नॉलेज नव्हती. म्हणजे त्याचे जे इनोसेंट कस्टमर्स म्हणजे निरागस असे ते त्याचे कस्टमर्स होते. म्हणजे कस्टमर्सला काय, त्यांना ज्योतिषशास्त्रामधलं काहीच माहीत नसतं. ते असे हात दाखवतात आणि सांग बो माझे भविष्य, अशा प्रकारे ते कस्टमर्स असतात. जसे कस्टमर्सला तारे ग्रहांबद्दल, आता आपण कस्टमर्स म्हणून ज्योतिषाकडे गेलो तर आपल्याला तारे आणि ग्रहांबद्दल काही माहीत असतं का, नाही. तर तशाच प्रकारे ते जे इनोसेंट कस्टमर्स आहेत त्या ॲस्ट्रोलॉजरचे त्यांना जसं ताऱ्यांबद्दल माहीत आहे, म्हणजे त्यांना थोडंफार काही माहीत असेल ना, जेवढं त्या कस्टमर्सला माहीत होतं तेवढंच त्या ॲस्ट्रोलॉजरला सुद्धा माहीत होतं. समजलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा जो आपला ॲस्ट्रोलॉजर आहे याला तारे ग्रहांबद्दल बी जास्त काही माहीत नव्हतं, जेवढं त्याच्या कस्टमर्सला माहीत होतं. या ठिकाणी पहा, ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स. म्हणजे काय, अनोळखी. स्ट्रेंजरच्या अर्थ काय, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी. तर तो जो ॲस्ट्रोलॉजर होता तो ज्या प्रकारे त्या ताऱ्यांसोबत अनोळखी, म्हणजे त्याला ताऱ्यांबद्दल काही माहीत नव्हतं, ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर्स. म्हणजे त्याच्या इनोसेंट कस्टमर्सला जेवढं ताऱ्यांबद्दल माहीत होतं तेवढंच या ॲस्ट्रोलॉजरला सुद्धा माहीत होतं. कळालं. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. आता येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन. आता या ठिकाणी त्याला ॲस्ट्रोलॉजीमधलं काही येत नव्हतं, तरीसुद्धा तो ज्या गोष्टी त्या कस्टमर्सला सांगायच्या
ते त्याच्या कस्टमर्सला आनंदी करायच्या. आता आनंदी कसं काय करायच्या, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दॅट वॉज नो मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. आता ते जो ॲस्ट्रॉलॉजर होता ज्याच्याकडे जे त्याचे कस्टमर्स यायचे ते सांगायचे, सांग सांग ॲस्ट्रॉलॉजर, सांग ज्योतिष, आमचे भविष्य सांग. तर ॲस्ट्रॉलॉजर काय करायच्या, त्याची स्टडी होती, प्रॅक्टिस होती. तो दररोज त्याच्याकडे ग्राहक यायचे, कस्टमर्स यायचे. तर ग्राहकांना कसं बुद्धू बनवायचं, म्हणजे त्यांना फसवायचं आणि त्यांना कशा प्रकारे सांगायचं की त्यांना खूप चांगलं वाटेल असं या ज्योतिषला खूप चांगल्या प्रकारे येत होतं. काय येत होतं, कारण की त्याने खूप वर्षापासून तो व्यवसाय करत होता आणि खूप वर्षापासून व्यवसाय केल्यामुळे त्याला काय झाली होती, त्याची स्टडी झाली होती आणि त्याची प्रॅक्टिस झाली होती आणि तो काय करत होता, गेस वर्क करत होता. आता गेस वर्क म्हणजे काय, गेस म्हणजे अंदाज लावत होता, अंदाजे तो लोकांच्या त्यांचे भविष्य तो त्या ठिकाणी सांगत होता. आता या ठिकाणी श्रीवड गेसवर्क म्हटलंय, तर श्रीवड म्हणजे श्रीवडचा अर्थ होतो असं एकदम टॅक्टिकल असतं, म्हणजे ते श्रीवड म्हणजे आपलं एक चतुर असं, अशा प्रकारे चतुर म्हणजे चातुर्य आपण त्याला म्हणू शकतो की त्याची गेसवर्क असतं ते खूप चतुरपणे तो सांगायचा. म्हणजे तो जो अंदाज करत होता ना लोकांच्या भविष्याबाबतीत, तो खूप चतुरपणे तो त्याचा अंदाज करत होता. म्हणजे आता तो काही लोकांना काय म्हणायचं, जसं तुम्ही त्या ज्योतिषाकडे गेले तर तो तुम्हाला काय म्हणेल की तुम्ही अभ्यास तर खूप करतात पण तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय येत नाही, उत्तरे लिहिता येत नाही, असं तो ज्योतिष तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय वाटेल, कोणी तुम्हीच काय, कोणी पण त्याच्याकडे गेलं ना तर त्याला हे सुद्धा तो जे सांगत आहे तो ज्योतिष ते खरंच वाटणार. कारण की असं तर सर्वांसोबतच होतं ना की आपण अभ्यास तर खूप करतो परंतु जेव्हा आपण परीक्षेच्या वेळेस परीक्षा द्यायला जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी उत्तर आठवत नाही किंवा काही कधी कधी आपल्याला उत्तर लिहिता येत नाही. अशा प्रकारचे जे आहे ते सर्वांसोबतच घडत असतं आणि अशा प्रकारे जे उत्तर आहे, भविष्य जे आहे, तो ज्योतिष त्याच्या कस्टमर्सच्या भविष्य सांगत होता, अंदाजे सांगत होता, गेस वर्क करत होता. कसं करत होता, श्रूड गेस वर्क म्हणजे खूप चतुरपणे तो त्याचे गेस वर्क करत होता. आता का करत होता, कारण की तो त्याचा व्यवसाय खूप वर्षांपासून चालवत होता, त्याच्यामुळे त्याला काय झालं होतं, त्याची स्टडी झाली होती, त्याची प्रॅक्टिस झाली होती, लोकांना फसवायची म्हणजे लोकांना भविष्य सांगायची. अँड श्रूड गेसवर्क म्हणजे अंदाज, याचं भविष्य काय असू शकतं, हा कसं काय आनंदी होईल, अशा प्रकारे त्याची जी प्रॅक्टिस होती त्या ॲस्ट्रॉलॉजरची झालेली होती. तर त्या प्रकारे तो त्या लोकांचं भविष्य सांगत होता आणि लोकांना काय ते चांगलं सुद्धा वाटत होतं. प्लीज्ड अँड ॲस्टोनिश टू एव्हरीवन म्हणजे काय, सर्वांना चांगलं आनंदी करणारं असं त्याचे जे भविष्य होतं, उत्तर तो देत होता ज्योतिषी, ते सर्वांना चांगलं वाटत होतं. समजलं, ते का वाटत होतं, कारण की त्याची स्टडी झालेली होती, खूप वर्षापासून करत होता म्हणून त्याची प्रॅक्टिस झालेली होती. तर अशा प्रकारे तो काहीही भविष्य सांगत होता तरीसुद्धा ते जे त्याचे कस्टमर्स होते त्यांना ते भविष्य खरं पटायचे आणि ते आनंदी व्हायचे. ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labor as any other and he deserved the wages he carried home at the end of day. आता लेखक या ठिकाणी खूप सुंदरपणे असं सांगत आहेत की तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो जरी त्याच्या कस्टमर्सला खोटं सांगत होता, त्यांचे भविष्य ते खरोखर नव्हतं तरी तो सांगत होता आणि त्याचे कस्टमर्स आनंदी होत होते. म्हणजे तो जरी गेस करून लोकांचे भविष्य सांगत होता तरीसुद्धा तो जो त्या कस्टमर्सकडून पैसे कमवायच्या पूर्ण दिवसभरामध्ये, तर ते जे पैसे होते ते त्याच्या मेहनतीचे होते असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगत आहेत. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, लेखक काय म्हणतात की ज्याप्रमाणे लोक कष्ट करतात आणि पैसे कमवून ते कमवतात तशाच प्रकारे हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, जरी तो खोटं भविष्य लोकांचे सांगत होता तरी तो जे पूर्ण दिवसामध्ये पैसे कमवत होता ते त्याच्या मेहनतीचे पैसे होते असं लेखक आपल्याला याच्यातून सांगत आहेत. तो काय करायचा,
ते जे पैसे कमवायचे कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. पूर्ण दिवसभरामध्ये जेही काही पैसे कमवायचा तो दररोज दिवस संपल्यावर त्याच्या घरी घेऊन जायच्या. आणि तो जरी पैसे लोकांना खोटं बोलून म्हणजे तो लोकांना खोटं भविष्य सांगून त्याचे पैसे कमवत होता, तरी सुद्धा तो त्या ठिकाणी मेहनत करत होता आणि ते त्याच्या मेहनतीचे पैसे होते असं लेखक आपल्याला या लाईनमधून सांगत आहेत.